नाही, दुर्दैव आहे की एक गलिच्छ राजकारण म्हणजे काय पातळी या सरकारने गाठली आहे बघा, की कार्यक्रमाला आला नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हे मी त्याच्यावरच म्हणजे मी माझ्याकडे जे महिलांनी वेदना मांडल्या त्याच मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यात काही वेगळं नाही आणि त्याच्यात सगळे डिटेल्सही आहेत. म्हणजे मी काय स्वतःच्या हे बातमी काय मॅन्युफॅक्चर केलेली नाही. जे वास्तव आहे तेच लिहिलं आहे आणि सत्यमेव जयते हे सत्य बोलायचंच असतं आणि त्याच्यामुळे मी सत्य मांडले. दुर्दैव आहे की हे लाडकी बहीण म्हणतात आणि लाडकी बहीणला धमकी देतात. हे खरंच महाराष्ट्राला न शोभणार आहे. एकत्रित बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवायचा एक इशारा देखील दिला. नाही, इशारा नाही हा. 2 भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि खासदारांनी आमदारांनी सांगितलं आहे की तुम्ही जर मतदान केलं नाही, हे तुमच्याच चॅनलवर पाहिलं आहे मी, की मतदान केलं नाही तर आम्ही तुमचा फॉर्म रद्द करू. तर बघूया ना, रद्द करून बघा, पैसे परत घेऊन बघा. आणि ती वेळ येणारच नाही कारण का ऑक्टोबरमध्ये एकदा आमचं सरकार आल्यावर कुठल्याही महिलेला ना कुठल्या कार्यक्रमाला यावं लागेल ना तिला कोणी धमकी द्यायची ताकद असेल कोणाची. तिला घर बसल्या तिच्या घरी 1500 रुपये पोचवण्याची जबाबदारी ही होईल आणि आम्ही हा कार्यक्रम आणखीन सुधारू. त्याच्यात आणि खूप गोष्टी आम्ही करणार आहोत आम्ही सत्तेमध्ये आल्यावर. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.